भोसलेंवर काल कायदेशीर कारवाई झाली, काय माहिती आहे? आपण इथले स्थानिक सरपंच मनोहर मामा भोसले यांचा आमच्या गावात गोटी गावामध्ये जो आश्रम आहे 27 एकरावर विस्तीर्ण अशा जमिनीवर त्यांचा आलिशान असा आश्रम आहे आणि काल कुर्वाडी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले म्हणून त्यांना पुण्यावरून अटक करून आणल्याचं समजलंय. आज त्यांना न्यायालयातही हजर करण्यात अशा पद्धतीची माहिती आम्हाला मिळाली. तसं पाहिलं तर ह्या मनोहर मामा भोसलेंचा आश्रम अगोदर उंदरगाव करमाळा तालुक्यामध्ये उंदरगावमध्ये होता आणि तिथेही आर्थिक फसवणूक आणि लैंगिक अत्याचाराचे काही गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले. त्याच्यामध्ये त्यांना काही दिवस तुरुंगातही राहावं लागलं आणि त्याच्यातून ते सुटल्यानं जामीनवर सुटल्याच्या नंतर त्यांनी इथं गुटीत केलं. ही पार्श्वभूमी आमच्या गावातल्या लोकांना आणि मला वैयक्तिक माहित असल्यामुळं तसे गावातले आमच्या लोक ह्यांच्या कधी संपर्कात आले नाहीत किंवा फारसे त्यांच्याकडे फिरकले नाहीत. परंतु महाराष्ट्राच्या बाहेरच्याही काही मंडळी, जे राजकीय क्षेत्रामधले मोठे नामवंत मंडळी, औद्योगिक क्षेत्रातले काही मंडळी, त्यांची नेहमी वर्दळ इथं असायची आणि ते त्यांच्या दर्शनासाठी म्हणून काहीतरी 11,000 रुपयाची पर्ची फाडावी लागायची. त्याच्यानंतर काही ते त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या घटना सांगायच्या, भविष्य सांगायचे आणि त्याच्यावरच्या उपाययोजना सांगायचे. अशा पद्धतीची चर्चा आम्ही बाहेरून ऐकलेली आहे आणि सध्या त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या पद्धतीनं इथं त्यांनी आश्रमाच्या समोरून जाणारा एक रस्ता सार्वजनिक आहे की जो तो ननवरे वस्ती आणि पाझर तलावात जाण्यात होता. पाझर तलावामधल्या जमिनीच्या बाबतीमध्ये त्यांनी अतिक्रमण करायचा प्रयत्न केला होता म्हणून सरपंच नात्याने मला त्यांच्याकडे यावं लागलं आणि ते प्रश्न सोडवावे लागले. त्यांनी तो जो प्रयत्न चालू होता रस्ता बंद करण्याचा, ते आम्ही त्या सगळ्यांनी प्रयत्न करून ते हाणून पाडले. कोण आणि कधी हा दरबार भरतो? आता विषय असा होता की दररोजच्या ह्याच्यामध्ये तर 15-20 गाड्या, म्हणजे आता नक्की कोण कोण येतं हे माहित नाही, परंतु अमावस्या आणि काही दत्त जयंतीचे वगैरे जे मोठे उत्सव असतात त्यात 150-150, 200-200, 300-300 गाड्याचे मध्ये लोक बाहेरचे येतात. सगळ्या लक्झरी गाड्या असतात, फॉर्च्युनर, इनोवा अशा गाड्या असतात की जे सर्वसामान्य माणसाकडे नसतात आणि हे जवळपास 90% सगळे राजकीय क्षेत्रातले मंडळी असतात. आता महाराष्ट्रातल्या तर सगळ्याच लोकांना फोटो पाहिजे, सगळीकडे व्हायरल झालेत. कोण कोण येतं काय ते मी त्यांची नावं घ्यावीत असं काही प्रकार नाही, परंतु महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला हे माहिती आहे आणि बऱ्याच वेळा राजकीय क्षेत्रातल्या नामवंत मंडळीनं येण्या जाण्यामुळेच अशा बाबांचं फावतं आणि सर्वसामान्य माणसाची मग फसवणूक त्याच्यामध्ये होते. तर माझी वैयक्तिक ही विनंती आहे प्रशासनाला की यांच्या बाबतीमध्ये निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी आणि खरोखरच त्यांच्यावर चांगल्या पद्धतीची कार्यवाही व्हावी, ही माझी प्रशासनाला विनंती असणार आहे. मधलं जे कंटेन्शन होतं तेच कायद्याला धरून नव्हते. त्यामध्ये स्पेसिफिक FIR देताना त्यांनी जे सांगितलं आहे, महाराजांचा कुठेही संबंध येत नाही असा प्रकार दिसतो एकंदरीत, आणि त्यांनी पैसे का महाराजांच्या हातात किंवा दुसऱ्या आरोपींच्या हातात दिलेलं नाही आहे. मठाच्या बाहेर कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी ते पैसे दिले असं त्यांचं मत आहे आणि त्यामध्ये तो अनोळखी माणूस कोण आहे हे आम्हालाही माहीत नाही, त्यांनाही माहीत नाही अजून. दुसरं म्हणजे त्यांना 24 तासात कोर्टापुढं प्रोड्यूस करायला पाहिजे होतं. काल 12 वाजता त्यांनी ताब्यात घेतलं आणि मांजरी पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन 2 वाजता त्यांना 35(3) नोटीस दिल्यानंतर ते जवळपास 2 आठवड्याची मुदत पाहिजे असते, पण त्यांनी त्यात मुदतच दिली नाही. 2 वाजता त्यांनी दोघांनाही नोटिसा दिल्या आणि त्या नोटिसा दिल्यानंतर ते त्यांना संधीच दिली नाही 35(3) आणि इलिगल डिटेन्शन होतं. तो एक ग्राउंड होता आमचा आणि कोर्टाला ते इलिगल कस्टडी संदर्भात बी आम्ही आर्ग्युमेंट केलं कोर्टात बऱ्याच वेळा. सगळं कोर्टांनी ते कन्सिडर करून त्यांना 2 दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे. पण या ऑफेन्स तपास करण्याचे अधिकार नाही ग्राउंड घेतला. तो ग्राउंड सेक्शन 5मध्येच लिहिलेला आहे की जादूटोणाखाली जर तपास करायचा असेल तर तो सेक्शन 5 खाली सिनियर PI लेवलच्या ऑफिसरनीच तपास करावा असं आम्ही त्या कायद्यामध्ये लिहिलेलं होतं. ते कोर्टाला दाखवलं होतं. असा हा प्रकार कुठेतरी सरकारी वकिलांकडून असा युक्तिवाद करण्यात आला की कुठेतरी या संदर्भात काय नाही झालं. सरकारी वकिलांनी सुद्धा ते ॲक्सेप्ट केलं कोर्टापुढे की ते आहे असं. महिलांचं काय नाही, महिलांच्या संदर्भात काहीच नाही. यामध्ये महिला संदर्भात कुठलंही काही नाही आहे आणि हे केसच टोटली फक्त 2 लाख रुपये हे करतो म्हणून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घेतला आणि त्या अज्ञात व्यक्तीच्या संदर्भातलेच केस आहे. त्या अज्ञात व्यक्तीने कुणाला तरी बाहेर अज्ञात व्यक्तीलाच 50,000 बाहेर मठाच्या बाहेर दिला आहे. तो मठापर्यंत बी गेलेला नाही आहे. त्यामुळे आपले जे अशील आहे त्यांच्यावरती जे आधीचे गुन्ह्यांची पार्श्वभूमी, ते आधीच्या सराईत गुन्हेगार आहेत, त्यांच्या बऱ्याच केसेसमध्ये निर्दोष सुटलेला आहे. जोपर्यंत केसेस पेंडिंग आहेत ते आपल्याविरुद्ध केसेस आहे असं कायदा मानू शकत नाही. ज्या वेळेला शिक्षा होतात त्यावेळेलाच फक्त ग्राह्य धरलं जातात की ते हॅबिच्युअल आहे म्हणून. कोणावरही कितीही केसेस असतील तर ते हॅबिच्युअल म्हणून म्हणता येणार नाही आहे, कारण की ते त्यामध्ये काही केसेस सुटलेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.